श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तूळ राशीच्या आयुष्यात सुरू होणार आहे सर्वात मोठा बदल. तूळ राशी, जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर समजा विश्वाने तुम्हाला इथे खास कारणासाठी आणलं आहे. कारण पुढचे काही दिवस तुमच्या आयुष्यात असा बदल घडवणार आहेत जो तुमचा विचारांच्या पलीकडे असेल. हो, इतके दिवस तुम्ही शांत राहिलात, लोकांसाठी स्वतःचं मन मारलं, सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला, पण आता नशिबाचं चक्र फिरायला सुरुवात झाली आहे आणि ज्यांनी तुमची किंमत ओळखली नाही तेच आता तुमच्याकडे परत येणार आहेत. कारण ग्रहांची अशी स्थिती तयार होत आहे जी तूळ राशीचं आयुष्य पूर्ण बदलून टाकू शकते. पण सगळंच चांगलं होणार नाही, कारण तुमच्या आयुष्यात आता एक जुनी व्यक्ती परत येणार आहे जिच्यामुळे तुमचं मन पुन्हा हादरेल. ती व्यक्ती कोण आहे, ती परत का येते आहे आणि तिच्या परत येण्यामागे कोणतं गुप्त कारण आहे. पण त्याआधी कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा, कारण तूळ राशीवर आता देवाची विशेष कृपा सुरू झालेली आहे. जुनी व्यक्ती पुन्हा का येते आहे तर तूळ राशी, काही नाती संपत नाही, ती फक्त वेळेची वाट पाहतात. आणि आता तुमच्या आयुष्यातील एक जुनी व्यक्ती पुन्हा समोर येणार आहे. फोन, मेसेज किंवा अचानक भेट, आणि त्या क्षणी तुमच्या मनात जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होतील. कारण तुम्ही त्या व्यक्तीवर मनापासून विश्वास ठेवला होता, पण त्या बदल्यात तुम्हाला फक्त वेदना मिळाल्या. आणि ती व्यक्ती परत येते आहे, पण प्रेमासाठी नाही, तर कारण तिच्या आयुष्यात आता अडचणी सुरू झाल्या आहेत. हो, ज्याने तूळ राशींचं मन तोडलं त्यांचं नशीब आता उलटायला सुरुवात झाली आहे. पण विश्व आता तुमची परीक्षा घेणार आहे. तुम्ही पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवणार का, की स्वतःची किंमत ओळखणार? हा निर्णयच तुमचं भविष्य ठरवेल. पण तुमच्या आसपास अजून एक व्यक्ती आहे जी तुमच्या आनंदावर जळते आहे. ती कोण आहे तर तुमच्या जवळच आहे एक गुप्त शत्रू. तूळ राशी, सगळे हसणारे चेहरे आपल्या मनाचे नसतात. काही लोक फक्त तुमच्या पडण्याची वाट पाहत असतात. तुमचं काम बिघडावं, तुमचं नशीब थांबावं, लोकांनी तुमच्यापासून दूर जावं अशी त्यांची आतून इच्छा असते. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ती व्यक्ती तुमच्या खूप जवळची आहे. कदाचित मित्र, कदाचित नातेवाईक किंवा रोज बोलणारी व्यक्ती. विशेषतः जेव्हापासून तुमच्या आयुष्यात थोडी प्रगती सुरू झाली तेव्हापासून अचानक अडथळे वाढले. काम होतं थांबतं, मन बेचैन होतं आणि रात्री झोप लागत नाही. हे फक्त योगायोग नाही, काही नकारात्मक ऊर्जा तुमच्या भोवती फिरते आहे. पण घाबरू नका, कारण तूळ राशीवर आता श्रीकृष्णांची कृपा होणार आहे. फक्त एक काम करा, शुक्रवारी रात्री ओम श्री ह्रीं श्री लक्ष्मी भयो नमः हा मंत्र 21 वेळा बोला आणि मग बघा, ज्यांनी तुमच्यासाठी खड्डे खोदले ते स्वतः त्यात पडायला सुरुवात करतील. पण पैशांबाबत एक मोठा इशारा अजून बाकी आहे. तर पैशांमध्ये होणार मोठा बदल. तूळ राशी, तुमच्या हातात पैसा येणार आहे, पण तो टिकणार का? कारण पुढच्या काही दिवसात तुमच्यासमोर एक मोठी संधी येईल, मोठा फायदा, नवीन काम किंवा अचानक पैशाचा मार्ग. आणि जर तुम्ही विचार न करता निर्णय घेतला तर नुकसान होऊ शकतं. विशेषतः ज्यांच्या नावाची सुरुवात आर, पी किंवा एस अक्षराने होते त्यांनी खूप सावध राहा. पण दुसरीकडे एक मोठी शुभ बातमीही आहे. तुमचं अडकलेलं काम आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. आणि एका रात्रीत तुम्हाला असं स्वप्न पडेल जे तुमच्या भविष्याचा संकेत असेल. ते स्वप्न काय असेल तर स्वप्नातून मिळणारा हा मोठा संकेत तूळ राशीसाठी विश्व आधी संकेत देतं, नंतर चमत्कार घडवतं. आणि आता तुम्हाला पडणारी काही स्वप्न साधी नसतील. जर तुम्हाला स्वप्नात मंदिर दिसलं, वाहणारं पाणी दिसलं किंवा मोर दिसला तर समजा तुमच्या नशिबाचं दार उघडायला सुरुवात झाली आहे. काही तूळ राशीवाल्यांना अचानक पैसा मिळू शकतो, तर काहींना दूरचा प्रवास घडू शकतो, आणि काहींना जी व्यक्ती खूप दिवसापासून दूर होती ती पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न करेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं चांगलं मनच कधीकधी तुमचं नुकसान करतं. कारण तूळ राशी खूप पटकन लोकांवर विश्वास ठेवते आणि ह्याच गोष्टीचा काही लोक फायदा घेतात. आणि मी सांगणार आहे तो एक दिवस ज्या दिवशी तूळ राशीचं नशीब पूर्णपणे बदलू शकतं. तो दिवस तुमचं नशीब बदलणार आहे. तूळ राशी, प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा दिवस येतो जो सुरुवातीला साधा वाटतो, पण नंतर कळतं तोच दिवस नशिबाचं दार उघडणारा होता. आणि तुमच्यासाठी आता तो काळ जवळ येतोय. त्या दिवशी सकाळपासून मन बेचैन असेल, काहीतरी वेगळं जाणवेल.
आणि अचानक एखादी बातमी तुमचं मन हादरवेल. काही तूळ राशीवाल्यांना अचानक फोन येईल, तर काहींना अशी संधी मिळेल जी त्यांचं आयुष्य पूर्ण बदलू शकते. कारण इतके दिवस तुम्ही जे सहन केलं त्याचं फळ आता मिळायला सुरुवात होणार आहे. पण लक्षात ठेवा, त्या दिवशी कोणाशीही वाद घालू नका, कारण विश्व शेवटच्या क्षणी परीक्षा घेतं. आणि तुमच्या आसपास एक व्यक्ती आहे जी तुमचं प्रत्येक पाऊल लक्षात ठेवते. ती व्यक्ती कोण आहे? तुमच्या जवळच लपलेला मत्सरी माणूस. तूळ राशी, तुमचा शांत स्वभावच काही लोकांना सहन होत नाही. तुम्ही पुढे जाताना पाहून काही लोक आतून जळतात. आणि आता तुमच्या आयुष्यातील एक गुप्त शत्रू समोर येणार आहे. ती व्यक्ती समोरून खूप चांगली वागते, तुमचं कौतुक करते, पण मनातून तुमच्या अपयशाची वाट पाहते. विशेषतः जेव्हापासून तुम्ही स्वतःवर लक्ष द्यायला सुरुवात केली तेव्हापासून त्या व्यक्तीची अस्वस्थता वाढली आहे. पण काळजी करू नका, कारण तूळ राशीवर आता अशी कृपा होणार आहे की वाईट नजरेचा परिणाम उलट त्याच लोकांवर होईल. फक्त शुक्रवारी देवीसमोर तुपाचा दिवा लावा आणि घरात सुगंधी अगरबत्ती लावा. तुमच्या भोवतीचं नकारात्मक वातावरण हळूहळू कमी होईल. पण एक मोठी चूक अजूनही तुमचं नुकसान करू शकते. ती चूक कोणती? तर ही एक चूक तूळ राशीला पुन्हा खाली आणू शकते. तूळ राशी, तुमच्याकडे खूप मोठं मन आहे, लोकांना मदत करण्याची सवय आहे, पण तुम्ही कधी कधी इतका विश्वास ठेवता की लोक तुमच्या चांगुलपणाचाच फायदा घेतात. आणि आता पुढच्या काही दिवसात कोणीतरी तुम्हाला गोड बोलून वापरण्याचा प्रयत्न करेल, विशेषतः पैसे, प्रेम किंवा भागीदारीच्या बाबतीत. सुरुवातीला सगळं खूप सुंदर वाटेल, पण नंतर सत्य समोर येईल. म्हणून कोणत्याही कागदावर घाईत सही करू नका, कोणालाही पैसे उधार देऊ नका आणि तुमच्या योजना सगळ्यांना सांगू नका, कारण तूळ राशीचं नशीब आता बदलायला सुरुवात करत आहे. पण नशीब उघडण्याआधी वाईट लोक दूर होतात. आणि आता तुमच्या घरात एक मोठा बदल होणार आहे. तो बदल आनंद देईल की धक्का? तर घरात होणारा मोठा बदल. तूळ राशी, घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात, तिथे भावना असतात, आठवणी असतात आणि काही न बोललेली दुःखही असतात. आता तुमच्या घरात एक मोठा बदल सुरू होणार आहे. काहींना शुभ कार्याची बातमी मिळेल, काहींना नवीन वस्तू येतील, तर काहींना खूप दिवसांपासून चाललेले वाद संपताना दिसतील. पण घरातील एका व्यक्तीची तब्येत तुम्हाला चिंता देऊ शकते. विशेषतः आई किंवा वडीलधाऱ्या व्यक्तीची काळजी घ्या, कारण देव कधी कधी मोठ्यांच्या शब्दातून संकेत देतो. आणि जर रात्री 2 ते 4 दरम्यान वारंवार जाग येत असेल, तर समजा विश्व तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तो संकेत काय आहे आणि तूळ राशीच्या आयुष्यात कोणता चमत्कार होणार आहे? तर तूळ राशीच्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार. इतके दिवस तुम्ही फक्त सहन केलं, लोकांसाठी झटलात, स्वतःचं दुःख लपवलं, रात्री रडून सकाळी हसलात. पण आता देव शांत बसणार नाही, कारण तुमच्या आयुष्यात असा चमत्कार होणार आहे जो तुम्ही स्वतःही कल्पना केली नसेल. ज्यांनी तुम्हाला कमी समजलं तेच आता तुमचं कौतुक करतील. ज्यांनी साथ सोडली ते पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न करतील. आणि एक अशी इच्छा जी तुम्ही खूप दिवस मनात दडवून ठेवली होती, ती पूर्ण होण्याची वेळ आता जवळ आली आहे. पण हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. कारण मी सांगणार आहे तूळ राशीला कोणत्या दिवशी सर्वात मोठा लाभ मिळेल, कोणता रंग नशीब चमकवेल आणि कोणत्या व्यक्तीपासून कायम दूर राहणं गरजेचं आहे. तूळ राशीचं नशीब कोणत्या दिवशी चमकणार? तर तूळ राशी कधी कधी एक दिवस पूर्ण आयुष्य बदलून टाकतो. आणि तुमच्यासाठी आता असाच काळ सुरू होतोय जिथे शुक्रवार आणि बुधवार खूप शक्तिशाली ठरणार आहेत. विशेषतः सकाळी देवीसमोर दिवा लावल्यास तुमच्या बंद नशिबाचे दरवाजे उघडू शकतात, कारण तूळ राशीवर आता शुक्राची विशेष कृपा तयार होत आहे. पण विश्व तुम्हाला एक इशाराही देत आहे. जर तुम्ही लोकांना खुश करण्यासाठी स्वतःचं नुकसान करत राहिलात आणि चुकीच्या लोकांमध्ये वेळ घालवला, तर आलेली संधी हातातून निसटू शकते. विशेषतः पांढरा, गुलाबी आणि आकाशी रंग आता तुमच्यासाठी शुभ ठरू शकतात. आणि ज्या दिवशी अचानक एखादा जुना मित्र भेटेल, समजा त्या दिवसापासून नशीब वेगाने बदलायला सुरुवात होईल. पण एक धक्कादायक सत्य अजून बाकी आहे. तुमच्या विरोधात कोणीतरी गुपचूप बोलत आहे. तो कोण आहे? तुमच्या विरोधात चाललेला गुप्त खेळ. तूळ राशी, तुम्ही मनाने खूप चांगले आहात म्हणून तुम्हाला वाटतं सगळे तुमच्यासारखे असतील. पण या जगात काही लोक असे असतात जे समोरून
प्रेम दाखवतात आणि मागून नुकसान करतात. तुमच्या आयुष्यात ही एक अशी व्यक्ती आहे जी तुमच्या प्रगतीने आतून जळते आहे. तुमचं नाव खराब व्हावं, तुमचं काम थांबावं आणि लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवू नये अशी तिची इच्छा आहे. पण आता देव स्वतः तुमच्यासाठी मैदानात उतरतोय, कारण तुळ राशीने खूप सहन केलं आहे आणि जेव्हा तुळ शांत राहून सगळं सहन करते तेव्हा विश्व स्वतः न्याय देतं. आता पुढचे 21 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. या काळात तुम्हाला 3 मोठे संकेत मिळतील. पहिला, अचानक शुभ स्वप्न. दुसरा, पैशाशी संबंधित संधी. आणि तिसरा, एक व्यक्ती अचानक तुमच्या समोर सत्य बोलून जाईल. ते सत्य काय असेल तर ते सत्य ऐकून तुम्ही हादरून जाल. तुळ राशी, काही सत्य उशिरा समोर येतात, पण जेव्हा येतात तेव्हा माणूस पूर्ण बदलून जातो. तुमच्यासोबतही आता असंच होणार आहे. एक अशी गोष्ट जी तुम्हाला खूप दिवसांपासून समजत नव्हती ती अचानक स्पष्ट होईल. काहींना प्रेमात सत्य कळेल, काहींना मित्रांबद्दल, तर काहींना स्वतःच्या घरातील लोकांबद्दल. त्या क्षणी तुम्ही शांत व्हाल, कारण तुम्हाला समजेल मी चुकीच्या लोकांसाठी स्वतःला त्रास देत होतो. पण इथूनच तुळ राशीची खरी ताकद सुरू होईल. तुम्ही स्वतःवर लक्ष द्यायला सुरुवात कराल आणि मग पैसा, मान सन्मान आणि लोकांचा आदर सगळं हळूहळू तुमच्याकडे येऊ लागेल. पण रात्री येणारे एक स्वप्न तुमच्यासाठी मोठा संकेत असेल. जर ते स्वप्न पडलं तर समजा मोठा बदल अगदी जवळ आहे. ते स्वप्न कोणतं? हे स्वप्न पडल्यास समजा राजयोग सुरू झाला. स्वप्न कधी कधी भविष्याची दारं उघडतात आणि आता तुम्हाला पडणारी काहीही स्वप्न जी साधी नसतील. विशेषतः जर तुम्हाला स्वप्नात मंदिर दिसलं, वाहणारं पाणी दिसलं किंवा एक चमकणारा प्रकाश दिसला तर समजा देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. काही तुळ राशीवाल्यांना अचानक पैसा मिळू शकतो, अडकलेलं काम पूर्ण होऊ शकतं किंवा खूप दिवसांची इच्छा पूर्ण होऊ शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची पुढची प्रगती या शांततेतच करा, कारण नजर अजूनही तुमच्यावर आहे. आणि विशेषतः ज्यांचं मन खूप पटकन दुखावतं त्या तुळ राशीवाल्यांनी आता मजबूत व्हायला हवं, कारण देव तुम्हाला छोटं आयुष्य देण्यासाठी नाही तर मोठं नाव मिळवण्यासाठी तयार करतोय. पण अजून शेवटचा आणि सर्वात शक्तिशाली एक गोष्ट सांगायची राहिलेली आहे, ती मी तुम्हाला सांगते. तुळ राशीच्या आयुष्यात नेमकं काय काय मोठं घडणार आहे आणि हे पुढचे 30 दिवस इतके महत्त्वाचे का आहेत. तर आयुष्य बदलणार या 30 दिवसात जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ ऐकला असेल तर समजा विश्वाने तुम्हाला खास कारणासाठी इथे आणलं आहे. कारण प्रत्येकाला हे संकेत मिळत नाहीत, फक्त त्यांनाच मिळतात ज्यांच्या आयुष्यात आता मोठा बदल लिहिलेला असतो. आणि हे पुढचे 30 दिवस तुमच्यासाठी साधे दिवस नसणार. या काळात काही लोक कायमचे दूर जातील तर काही नवीन लोक तुमच्या आयुष्यात येतील. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला नव्याने ओळखायला सुरुवात कराल, कारण इतके दिवस तुम्ही लोकांसाठी जगत होता, त्यांच्या शब्दांनी स्वतःची किंमत ठरवत होता. पण आता तुळ राशीला स्वतःची ताकद समजणार आहे आणि ज्या दिवशी तुळ राशीची स्वतःची किंमत ओळखते त्या दिवशी तिचं नशीब बदलायला सुरुवात होतं. पण या 30 दिवसात 3 गोष्टी टाळा. पहिली, भावनेत घेतलेले निर्णय. दुसरी, जुन्या लोकांवर पुन्हा आंधळा विश्वास. आणि तिसरी, स्वतःला कमजोर समजणं, कारण देव आता तुम्हाला खाली नाही तर वर घेऊन जाणार आहे. देव तुमच्यासाठी कोणता दरवाजा उघडतोय? तुळ राशी, कधी कधी एक बंद दरवाजा आपल्याला रडवतो, पण नंतर समजतं देव मोठा दरवाजा उघडण्यासाठी तो बंद करत होता. तुमच्यासोबतही आता असंच घडणार आहे. जे काम अडकलं होतं, जिथे वारंवार तुम्हाला अपयश येत होतं, जिथे लोकांनी तुझ्याकडून किंवा तुमच्याकडून होणार नाही म्हटलं, तिथूनच आता तुमचा विजय सुरू होईल. काही तुळ राशीवाल्यांना नवीन कामाची संधी मिळेल तर काहींना अचानक पैशाचा मार्ग खुलेल आणि काहींना जी व्यक्ती खूप दिवसांपासून दूर होती ती पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न करेल. पण यावेळी निर्णय तुमचा असेल, कारण आता तुळ राशी बदललेली आहे. आता तुम्ही लोकांना खुश करण्यासाठी जगणार नाही तर स्वतःच्या आयुष्यासाठी जगणार आहात आणि हाच तुमचा सर्वात मोठा बदल असेल. तुमच्यावर येणार आहे मोठी कृपा. तर तुळ राशी, प्रत्येक दुःखानंतर सुख येतच आणि तुमचं सुख आता दारात उभं आहे. हो,
तुमच्यावर आता अशी कृपा होणार आहे की ज्यांनी तुम्हाला रडताना पाहिलं तेच लोक आता तुमचा बदल पाहून आश्चर्यचकित होतील, कारण तुमचं नशीब आता शांतपणे फिरायला सुरुवात करतंय. तुमच्या घरात आनंद वाढेल, अडकलेले पैसे परत येऊ शकतात आणि एक मोठी जी तुमची इच्छा होती अचानक पूर्ण होण्याची शक्यता आहे. पण त्या दिवशी एक गोष्ट नक्की करा, देवाचे आभार माना, कारण जेव्हा माणूस कृतज्ञ राहतो तेव्हा नशीब आणखी वेगाने चमकतं. आणि आता या व्हिडिओचा शेवटचा भाग मी तुम्हाला सांगणार आहे, सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण मी सांगणार आहे तूळ राशीचं अंतिम भविष्य. म्हणजेच तूळ राशी, तुम्ही खूप काही सहन केलं, रडलात, तुटलात, एकटेपणा अनुभवलात, पण तरीही तुम्ही हार मानली नाही आणि म्हणूनच विश्वाने तुमच्यासाठी काहीतरी मोठं राखून ठेवलं आहे. लक्षात ठेवा, तूळ राशी कधीच साधी नसते. तेव्हा संपूर्ण नशीब बदलून टाकते, ती शांत असते. पण जेव्हा वेळ येते, आता तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात होणार आहे, नवीन पैसा, नवीन लोक, नवीन संधी आणि नवीन ओळख. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा आणि कोणालाही तुमची किंमत करू देऊ नका, कारण पुढचा काळ तूळ राशीचा आहे. जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल तर कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा. आणि हा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि भरभराट येऊ. श्री स्वामी समर्थ.